सरपंचपती संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मस्साजोग फाटा जाम करण्यात आला होता। आता केज शहर बंद करण्यात आले। मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये केज ग्रामस्थांनी ठिय्या मांडत आरोपींना तात्काळ अटक करावी, अन्यथा परिणाम वाईट होतील अशा प्रकारचा इशारा पोलिसांना दिलाय आणि चक्क केज शहर बंद केलाय। पोलिसांकडून 2 आरोपींना अटक करण्यात आले असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी दिली आहे। ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्वच आरोपींना अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी ग्रामस्थ रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आता आक्रमक पवित्रा घेतलाय। संतोष देशमुख यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलेला आहे। जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली। त्यामुळे प्रकरण चिघळण्याच्या मार्गावर आहे। जातीय तेढ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर मुख्य आरोपींना अटक करून प्रकरण शांत करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात यावी अशी ही मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे। काल दिनांक 9/12 रोजी केज गावचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि त्यानंतर त्यांचा खून अशा प्रकारची घटना घडली होती। त्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे आणि तात्काळ आम्ही 6 पथके वेगवेगळ्या दिशेने बीड जिल्हा, त्याचप्रमाणे धाराशिव या जिल्ह्यांमध्ये, तसेच धाराशिवचे LCBचे पथक आणि तेथील वाशी डिव्हिजनचे सर्व पोलीस पथके असा आम्ही आरोपींचा शोध घेतला। सर्वसाधारणपणे आरोपी सुदर्शन गुले आणि इतर 5 अज्ञात इसमांवरती गुन्हा दाखल होता। त्यापैकी 2 संशयितांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। त्यांची जयराम चाटे आणि महेश केदार हे ते 2 आरोपी आहेत आणि इतर आरोपींच्या शोधासाठी पथके अजूनही रवाना केलेली आहेत। सर, या आरोपीला कुठून अटक केली? या दोन्ही आरोपींना आपण केजच्या जवळ जे तांबवा गाव आहे तेथील शेत शिवारातून आपण त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। काल रात्री साधारण म्हणजे आज पहाटे 3 वाजता आपण त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। सर, प्रथम दर्शनी या निश्चितच एक 3-4 दिवसापूर्वी जो गुन्हा दाखल झालेला होता त्या अनुषंगाने प्राथमिक माहिती तशीच मिळत आहे की त्याचा राग मनात धरून संबंधित आरोपींनी यांचे अपहरण केले आणि नंतर त्यांना मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। तर ते संबंध त्याचा नक्कीच आहे। मस्साजोग रहिवासियांना मी असं आवाहन करील की आम्ही जीवाचं रान करून आम्ही या आरोपितांचा शोध घेत आहोत। पोलीस यंत्रणा कार्यतत्परतेने काम करत आहे, रात्रंदिवस काम करत आहे। तर आम्ही नक्कीच राहिलेल्या उर्वरित आरोपींना देखील पुढील 24 ते 48 तासामध्ये त्यांना नक्कीच अटक करू। आमची त्यांना विनंती आहे, त्यांना आमचं सहानुभूतीपूर्वक आवाहन आहे की त्यांनी मैताचे अंतिम संस्कार तात्काळ करावेत। त्याचप्रमाणे जे रस्त्यावर जे थांबण्याचं जे आहे तेही त्यांनी रस्ता रोको वगैरे करू नये। त्यांच्या सर्व मागण्या आम्ही मान्य करीत आहोत। त्याचप्रमाणे त्यांचं जे अधिकाऱ्यांच्या विरोधात त्यांची जी काही मागणी होती की त्यांनी काही कसुरी केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये, तर संबंधित अधिकाऱ्यांचे देखील चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत।